स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। मिरज येथे युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर या भव्य दिव्य हॉस्पिटलचं आज 6 एप्रिल रोजी उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व या सोहळ्याचे उद्घाटक सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला। तसेच प्रमुख पाहुणे खासदार विशाल दादा पाटील, प्रमुख उपस्थिती माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, माजी मंत्री जयंतराव पाटील, आमदार लक्ष्मण सौदी, आमदार महेंद्र तमन्नावर, आमदार विश्वजित कदम, आमदार रोहित पाटील, आमदार सुहास बाबर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील, जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम, वस्ताद संजय भोकरे, गणपतराव पाटील, आमदार इंद्रिसबाई नायकवडी, आमदार सुधीर दादा गाडगीळ, आमदार दुर्योधन अहिवळे, आमदार राजू कागे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, माजी खासदार संजय काका पाटील, अजितराव घोरपडे, मकरंद देशपांडे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या भव्य दिव्य अशा हॉस्पिटलचा समारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न झाला। या हॉस्पिटलचे विश्वस्त डॉक्टर रियाज मुजावर, डॉक्टर सुरेश तांबोळी, डॉक्टर सोमेश्वर पाटील, डॉक्टर विक्रमसिंह जाधव, डॉक्टर अमित गाढवे, डॉक्टर अमित जोशी, डॉक्टर सारंग गोसावी, डॉक्टर अभिमान पवार, डॉक्टर आरती पवार, डॉक्टर विश्वनाथ पाटील, डॉक्टर गीता कदम, डॉक्टर गौरव फल्ले, डॉक्टर अनुराग चव्हाण, डॉक्टर रोहित कदम, डॉक्टर विनोद परमशेट्टी, डॉक्टर अविनाश पाटील, डॉक्टर भास्कर प्राणी, डॉक्टर जय धवल भोमाज, योगेश जमगे, डॉक्टर सुधीर कदम, डॉक्टर राहुल गोसावी, डॉक्टर अंकिता गोसावी, डॉक्टर रणजित पाटील, डॉक्टर अश्विनी पाटील, डॉक्टर साबेरा तांबोळी, डॉक्टर आदिती फल्ले, डॉक्टर श्रुती परमशेट्टी, सर्व युनिट टीम यांच्या हातात परिश्रमातून या हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे। या सर्व डॉक्टरांचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री व बालकल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या सर्व डॉक्टरांचं विशेष अभिनंदन केलंय व युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे हॉस्पिटल महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करेल असे उद्गार आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेत। सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख महेंद्र भाऊ या कार्यक्रमास उपस्थित होते। तसेच डॉक्टर रियाज मुजावर यांचे विशेष कौतुक असं आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं। या संपूर्ण कार्यक्रमाचे आभार डॉक्टर शबाना मुजावर, डेप्युटी डायरेक्टर युनिक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल केअर यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले। मोठा अभिमान आहे। आपल्याला माहीतच आहे की रोम इज नॉट बिल्ड इन वन डे। हे सर विल्यम वानलेस हा एक अमेरिकन मिशनरी आरोग्य सेवेच्या ध्येयानं मिरजेमध्ये आला आणि एक छोटंसं आरोग्याचं रोपटं त्यांनी इथं लावलं आणि त्यानंतर वानलेस हॉस्पिटलसारखा मोठा वृक्ष इथल्या सर्व रोग्यांना छाया देण्यासाठी निर्माण झाला। यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि वानलेस हॉस्पिटल यांनी उद्घाटन झाले मी जाहीर करतो। हे हॉस्पिटल 45 डॉक्टर एकत्र येऊन तयार केलेले आहे आणि ह्या मागचा उद्देश असा आहे की मिरजमध्ये जे पेशंट पूर्वी बाहेर जायचे, ज्यांना ॲडव्हान्स मशीन लागायच्या, त्यांना आता बाहेर जाण्याची गरज लागणार नाही, कारण ह्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत। मिरजेतले नामवंत दिग्गज डॉक्टर आहेत ज्यांनी पूर्वी सेवा दिलेली आहे तेच एकत्र आले आहेत व त्यांचा उद्देश ह्या मागे की लोकांना परवडणाऱ्या किमतीत जागतिक दर्जाच्या ट्रीटमेंट मिरजेमध्ये उपलब्ध होईल या हेतूने हे हॉस्पिटल तयार केलेलं आहे। त्यावेळी सगळ्यांच्या शुभेच्छाने मी हे हॉस्पिटल सुरू झालं असं डिक्लेअर करतो। 15 दिवसानंतर हे हॉस्पिटल पूर्णपणे कार्यरत होईल। थँक्यू। काय संदेश जाईल यामुळं आणि काय फरक पडेल? युनिक हॉस्पिटलच्या निमित्ताने एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्टरांच्या माध्यमातून सुद्धा लोकांना सेवा देण्याचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटलची सुरुवात झाली। अलीकडच्या काळामध्ये विशेषतः वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय व्यवसाय असा जो फरक होतो आहे, त्याच्यामध्ये वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून एक उत्कृष्ट ज्याचा उपयोग हॉस्पिटलमध्ये होईल अशा पद्धतीचं काम डॉक्टर्सनी सुरू केलं आहे। याचा आदर्श महाराष्ट्रातल्या सगळेच डॉक्टर्सनी घ्यावा आणि आरोग्य सेवा ही लोकांच्या सेवेसाठी अशा पद्धतीचं करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करावा अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीच्या आजच्या कार्यक्रमात एक चांगला संदेश निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये आहे। वैद्यकीय क्षेत्रात काल धैर्यशील मानेने सांगितलेलं की अजूनही जनतेला मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहे।